हे सगळं झालं, एक टप्पा महत्त्वाचा पार पडला आहे. ती कटुता थोडीशी कमी व्हावी. आता फोकस पुन्हा आपल्या संगमनेरच्या सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य मतदारांवर पुन्हा व्हावा. ह्याच्यासाठी आता तुम्ही काय करायचं असं ठरवलं? कारण राहायचं तर तिथंच आहे, हीच सगळी लोकं आहेत. आपण आत्ता जे म्हणालो तसं लाखभर लोकांनी बाळासाहेबांना मतदान दिलं आहे, लाखभर तुम्हाला दिलेलं आहे. बाकी जे मतदानाला येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या पण स्वतःच्या काही विचारधारा हे आहेतच. आणि आता तो सगळा तुमचा मतदार आहे बेसिकली, ती संगमनेरची जनता. नाही, निवडणूक झाल्यानंतर मी फक्त ज्यांनी मला मतदान दिलं त्यांच्यापुरता नाही राहिलो. ज्यांनी नाही दिलं त्यांचासुद्धा मी कामाची सुरुवात करतानाच स्पष्ट सांगितलं आहे का प्रत्येक गावाचा विकास करताना राजकारण विरहित मी विकास करणार आहे. उद्या माझ्याकडं काँग्रेसचे लोक आले, त्यांनी गावासाठी निधी मागितला तर मी देणार. कारण निवडणुकीपुरतं राजकारण करायची ही आपली संस्कृती आहे, आपले संस्कार आहे. तेव्हा निवडणूक संपली, माझ्या बाजूनी तरी मी तो विषय थांबवला आहे. आता समोरच्यांच्यावर डिपेंड आहे, त्यांनी निकाल पराभव स्वीकारावा, कशा पद्धतीने स्वीकारावा त्यांचा निर्णय. बहुतेक संगमनेरमधनं पण काही त्या EVMच्या पडताळणीचे मला वाटतं 10-12 याचे आलेली आहे निवडणूक आयोगाकडे. हो, त्यांनी दिलं आहे ना. 3 निवडणुका ते EVMवरच जिंकले. त्यावेळेस त्यांना EVMवर शंका नाही आली. त्यावेळेस तर मताधिक्य होतं ना, 50, 60, 70 काहीतरी. त्यावेळेस त्यांना EVM चांगलं वाटलं. कर्नाटकमध्ये सरकार आलं तर EVM चांगलं. लोकसभा निवडणुकींमध्ये सुद्धा यांचे उमेदवार निवडून आल्यानंतर यांच्या पक्षाचे त्यावेळेस EVMवर शंका येत नाही. पण लोकशाहीमध्ये एक ही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये आपण सुद्धा पराभव मान्य केला पाहिजे. तर ते कार्यकर्ते आज आमच्या संपर्कात आहेत, महायुतीच्या संपर्कात आहे. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य मुंबईला येत आहे, वरिष्ठांना भेटत आहे, संगमनेरमध्ये सोशल मीडियावर भासवण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यकर्ते कुठेतरी स्थिर राहिले पाहिजे. कार्यकर्ते स्थिर राहण्यासाठी त्यांना एक दाखवण्याचा प्रयत्न बी असू शकतो का मी EVMवर हे घेतलं आहे. पण EVMवर जर तसं आता सोशल मीडियावरती फिरलेले मेसेज आहे, हे मी नाही म्हणत, त्याच्यात बघितलं आहे का जिथं त्यांना मतदान जास्त आलं तिथले EVMवर शंका नाही. संगमनेरमध्ये झालं ना, त्यांना काही ठिकाणी मतदान झाले पण तिथले EVM चांगले होते. पण ज्या ठिकाणी आम्हाला मतदान झालं तिथल्या EVMवर यांना शंका आहे. त्यामुळं स्वागत करतो मी त्यांच्या याचं.